हाच तो माझ्या डॉल केकचा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पाहून घ्या. तर इथे मी 3 वेळा नोझल चेंज केलं आहे, तरी मला काही डिझाईन पटत नव्हती. तर मी इथे पुन्हा एकदा नोझल चेंज करून रोजेट्स काढून घेतले, पण तेही माझ्या मनाला काही पटत नव्हतं. शेवटी स्वतःवरच चिडून ती क्रीम पूर्ण रिमूव्ह केली आणि एका लहान मोदक नोझलने ही डिझाईन मी कवरअप करून घेतले. तर आता कुठे मनाला समाधान मिळालं की चला हे तरी ठीक आहे. एखादी वेळेस काय होते काय माहिती नाही, पण आपणच बनवलेली डिझाईन आपल्याला आवडत नाही, किती का चांगली असे ना. तर इथे मी डॉल शेपचा आकार देण्यासाठी आपण जो केकचा वरचा भाग कट केला होता त्याचा वापर केला आहे आणि परत एकदा लहान आकाराच्या मोदक नोझलने इथे मी डॉलचा फ्रॉक बनवून घेतलेला आहे. तर डॉलवर जेव्हा मी वर्क करत होते तेव्हा हात माझा थोडा कॅमेऱ्याच्या साईडला होता, त्यामुळे हे शूट झालेलं नव्हतं. त्यात होम बेकरचं असंच असतं हो. केकवर बनवलेली डिझाईन मनाला पटली तर ठीक, नाही पटली तर 10 वेळा रिमूव्ह करणार, पण पाहिजे तीच डिझाईन केकवरती बनवणार. असो, जेव्हा कस्टमरचा फोन आला की आम्ही केक घ्यायला येणार आहोत तेव्हा मी लगेच नॉन एडिबल जे मटेरियल होतं ते अरेंज करून घेतलं केकवरती. तर इथे केक मागची स्टोरी सांगता सांगता आपला केकही रेडी झाला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण केकचं वजन देखील दाखवलेलं आहे. होम बेकर्सची खासियत हीच असते, होममेड केक्स बेकरीपेक्षा वजनाने नेहमी जास्तच असतात. चला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.